आग्रा रोडवर ठाकरे गटाचा ईव्हीएम विरोधी मशाल मोर्चा, ईव्हीएम प्रतिकृतीची होळी करून तीव्र निषेध। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ईव्हीएम मशीन विरोधात धुळे शहरात विशाल मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। जुना आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून या मशाल मोर्चाला सुरुवात झाली। यावेळी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून गांधी पुतळा परिसरात मशीनच्या प्रतिकृतीची होळी करण्यात आली। या मशाल मोर्चाचे नेतृत्व धुळे शहराचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल अण्णा गोटे यांनी केले। मोर्चामध्ये ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख धात्रक यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत या मोर्चा दरम्यान ईव्हीएम मशीन विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी ठाकरे गटाने ईव्हीएम मशीनच्या वापराला विरोध दर्शवत देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली। यावेळी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका करत ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचा आरोप केला। ईव्हीएम मशीनमुळे मतदारांची निवड सुरक्षित राहत नसून भाजपला अनुकूल निकाल लागण्यासाठी यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करण्यात आला। मोर्चाचा समारोप गांधी पुतळा येथे करण्यात आला। या ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीची होळी करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्रामध्ये जे महायुतीला मिळालेलं पाचवी बहुमत आहे, हे पाचवी बहुमत संशयास्पद आहे नव्हे तर आमची खात्री आहे की याच्यामध्ये यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला। 2014 मध्ये ज्यावेळेला मोदींची लाट होती त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मोदींनी लोकसभा घेऊन सुद्धा त्यांना 121च्या वर जागा जिंकता आल्या नाही। यावेळेला अशी कुठली लाट होती, कुठलं वातावरण होतं? उलट कापूस उत्पादक शेतकरी, त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी हे प्रचंड नाराज आहेत। आणि असं असताना जर 148 पैकी 133 जागा निवडून आणतात त्याचा अर्थ इतरपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत। तेव्हा हे केलेला सगळा गोंधळ हा मतदान यंत्रामध्ये केलेला आहे, यांच्याबद्दल आमच्या मनात मात्र शंका नाही। म्हणून आम्ही आज हा मशाल मोर्चा काढतो आहोत आणि महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आम्ही त्या मतदान यंत्राला शेवटचा अंत्ययात्रा आहे त्यामुळे त्या शेवटी आम्ही अग्नी देणार आहोत। आमचा कार्यक्रम आहे।